आता बघूयात महाराष्ट्रातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली। नदीची पाणी पातळी 40 फुटांवर। सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर। मिरज, वाळवा आणि शिराळा भागातील शाळांना आज सुट्टी। सांगलीतील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। सुरक्षित ठिकाणी जा, मागे राहण्याचं धाडस करू नका। माजी पालकमंत्री जयंत पाटलांचं नागरिकांना आवाहन। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा। खबरदारी म्हणून नागरिकांकडून स्थलांतर। कोल्हापूरला पुराचा वेढा। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी गावाजवळ पुराचं पाणी। एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीचा आढावा। कोल्हापूर शहरात पुराचा धोका वाढला। 11 राज्यमार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद। 46 मार्गांवरची एसटीची सेवा पूर्णतः बंद। नागरिकांच्या सतर्क राहण्याच्या सूचना। राज्यात पुढील 3 दिवस पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। परभणी जिल्ह्यात पावसाची संततधार, मात्र निम्न दुधना प्रकल्प अद्यापही कोरडेच। परभणीकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। भंडाऱ्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात। 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं लाखांदूरमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान। जिल्ह्यात आज येलो अलर्ट।